नमस्कार हो विद्यार्थी मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिलर्न मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सरचं स्वागत आहे, वेलकम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण पटाकन सुरुवात करून घेऊ. त्यापूर्वी मित्रांनो, शिपाईकरिता मुंबईमध्ये अतिशय झकास वॅकन्सी आलेली आहे. त्याच्यानंतर लय गजब वॅकन्सी आलेल्या भाऊ, त्याच्या निगडीत लय व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बसा. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हळू सबस्क्राईब करा, कारण तुम्ही पहिल्यांदा आले ना, म्हणून जर 2-3दा आले असेल तर मग पटाकन सबस्क्राईब करून घ्या, पण करा, ठीक आहे. काही नाही जाते रे, सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेल, तर चला मग जास्त गोष्टीचा बाजार न करता व्हिडिओला थांबून देऊ, म्हणजे सुरुवात करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतो की महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत जे आहे मित्रांनो, संचालक बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या कार्यालयामध्ये वॅकन्सी आलेली आहे. नेमकं काय कशी प्रोसिजर आहे मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये 30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण जे आहे राबवण्यात येणार आहे. बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत 100% शासकीय अनुदानावर 30 दिवसीय मित्रांनो निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षणासाठी फर्निचर क्षेत्रातील विविध कारागीर सोबतच बांबू फर्निचर सोबत ज्यांना आवड असलेल्या उमेदवाराकरिता अर्ज मागवण्यात येणार आहे. ते काय कशी प्रक्रिया आहे ते संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, 3 जानेवारी म्हणजे आज 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिवस असते. बहुतेक काय असतेच 3 जानेवारी 1831 आहे, माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर 1840 बहुतेक ज्योतिबा फुलेचा वाटते. चला जाऊ द्या, तो विषय नाही आपला. तर मित्रांनो, बांबू फर्निचर प्रशिक्षण जे आहे 3 जानेवारीपासून तर 3 फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. प्रवेश क्षमता 20 म्हणजे 20 कॅन्डिडेटची जी आहे मित्रांनो, यामध्ये प्रवेश करण्याची क्षमता ठेवण्यात आलेली आहे. मिनिमम 10वी पास, जे कुठून 10वी पास झाले 36, 37, 38, काही जण 85, 88, 84 ते येत नाही इकडे, जो कुठून पास झाले त्यांच्याकरिता मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज तर 15/12/2023 म्हणजे मित्रांनो आजपासूनच जे आहे मित्रांनो अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागते आणि 31/12/2023 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, यामध्ये तुम्ही पोस्टानेही अर्ज पाठवू शकता आणि स्वतः तुम्ही तिथे नेऊनही अर्ज देऊ शकता. त्यामध्ये इथं अटी ठेवण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्रात रहिवासी असावा, 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात असावी. तर हे थोडीफार इथं बेसिक माहिती दिलेली आहे मित्रांनो. इथे ॲड्रेस दिलेला आहे, नेमकं मुळात तुम्हाला कुठं अर्ज पाठवावा लागणार आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता, ते या कार्यालयाचा पत्ता वगैरे इथं दिलेला आहे. याचा थोडा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला तुम्ही तर कार्यक्रमातून देईन, थोडं झूम कमी करतो जेणेकरून तुम्ही मुद्द्याचा स्क्रीनशॉट काढला पाहिजे, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची ही जी आहे ॲड आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप हा नक्की जॉईन करा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा जो नमुना आहे तो हे बघू शकता या वेबसाईटवरती आहे. त्या नमुन्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि याची तर गरज नाही आहे तुम्हाला, हे याच्यात एवढं की आहे नाही खास. तर अशा स्वरूपाची ही वॅकन्सी आलेली आहे. तुम्हाला काही समस्या शंका असेल तर नक्की व्हॉट्सअप ग्रुप हा जॉईन करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर हळूहळू सबस्क्राईब करा. तर चला या व्हिडिओला थांबून देऊ. धन्यवाद.